दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या आज झालेल्या सुनावणीत पीडित मुलीच्या मित्राची उलट तपासणी झाली। याआधी उजेडात न आलेले काही मुद्दे यावेळी पुढे आल्याचं समजतंय, तर या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। दिल्ली गँगरेप प्रकरणातील एकमेव साक्षीदार आणि तक्रारदार असलेल्या पीडित मुलीच्या मित्राची आज बचाव पक्षामार्फत उलट तपासणी घेण्यात आली। बचाव पक्षाच्या वकिलांनी साक्षीदाराची उलट तपासणी घेताना असे काही मुद्दे समोर आणले जे पोलिसांनी उघड केले नव्हते। पोलिसांनी काही गोष्टी लपवल्या होत्या, त्याच आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न केल्याचं बचाव पक्षाचे वकील AP सिंह यांनी सांगितलं। जब डिफेंस काउंसिल की तरफ से क्रॉस एग्जामिनेशन होता है विटनेस का, तो उसमें हम वो चीज लाते हैं जो पुलिस से ने छिपाई हैं। जो पुलिस चीजों को छुपाती है उसी को वही हमारी डिफेंस होती है, उसी को हम लोग लाते हैं उसको आगे रखने के लिए। तो उस पर ऑब्जेक्शन था कि कई इंटरव्यूज थे जो स्टार विटनेस है दिल्ली गैंगरेप का, कंप्लेनेंट भी है इस केस का, तो उसने अपने इंटरव्यूज में स्वीकार किया है, उन चीजों को कहा है। जब उन चीजों को अलग कहा है तो उनको यहाँ के बारे में क्या कहता है। मंगळवारपासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली। या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। उद्याच्या युक्तिवादानंतर सरकारी वकील त्यांच्याकडील पुरावे सादर करतील अशी माहितीही AP सिंह यांनी दिली। केस को एडजर्न कर दिया गया कल के लिए, रिप्लाई जो एप्लीकेशन दी गई उनको रिप्लाई देने के लिए, और उसका रिप्लाई पर आर्गुमेंट, और आर्गुमेंट के बाद फिर जजमेंट होगा। जजमेंट के बाद आगे जो प्रोसिक्यूशन एविडेंस का काम चल रहा है वो प्रोसिक्यूशन एविडेंस आगे चलेगा। याआधी काल झालेल्या सुनावणीत पीडित मुलीच्या मित्रानं 6 पैकी 5 आरोपींना ओळखलं होतं। त्याचप्रमाणे बलात्कार ज्या बसमध्ये घडला त्या बसलाही ओळखलं होतं। आता जलदगती न्यायालयात सुरू असलेलं हे प्रकरण कोणतं वळण घेतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV।